एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारं एक नवरा बायकोचं जोडपं होतं आणि त्या जोडप्याला एक 18 वर्षापेक्षा कमी वयाची एक मुलगी होती. आता नेहमीप्रमाणे हे त्या ठिकाणी संध्याकाळी झोपले होते. पण मात्र एक दिवस अचानक रात्री 1:30 वाजेच्या सुमारास अचानक त्या आईला त्या ठिकाणी जाग आली. आता जाग आल्यानंतर तिनं तिच्या पोरीच्या रूममध्ये जाऊन पाहिलं तर ती पोरगी बेडवर म्हणजे पलंगावर बसलेली दिसली. मग नेमकी ती अचानक मध्यरात्री पलंगावर का बसली, कशामुळे बसली म्हणून तिच्या आईला त्या ठिकाणी संशय आला आणि तिनं रूममध्ये जाऊन पाहिलं. आता रूममध्ये जाऊन पाहिल्यानंतर रूमचा लाईट लावला आणि तिच्या वडिलांना सुद्धा उठवलं की पोरगी अचानक उठून पलंगावर बसलेली आहे. मग ते दोघंही त्या ठिकाणी रूममध्ये गेले. पोरीच्या घराची झाडाझडती घेऊ लागले, इकडं तिकडं कुठं काही आहे का. जेव्हा त्यांनी पलंगाखाली वाकून पाहिलं तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण की पलंगाखाली त्या पोरीचा चुलता त्या ठिकाणी होता आणि तो चुलता पुतणी बरोबरच त्या रूममध्ये नको ते कृत्य करत होता. जेव्हा त्या बापानं स्वतःच्याच भावाला त्या स्वतःच्या पोरीसोबत त्या रूममध्ये पलंगाखाली लपलेलं पाहिलं तेव्हा त्याला मोठा धक्का बसला. त्या ठिकाणी आरडाओरडा विचारपूस त्या ठिकाणी सुरू झाली. तेवढ्यात तो पुतण्या खालून उठला आणि त्यानं त्याच्या भावाला जोरदार धक्का दिला आणि मध्यरात्रीच घराच्या बाहेर पळून गेला. पण मात्र जेव्हा या संपूर्ण प्रकरणाची माहिती आजूबाजूला पोहोचली तेव्हा या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलं होतं आणि दडलं होतं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे उत्तर प्रदेशातील शहाजहानपूर जिल्ह्यातील घडलेली संपूर्ण घटना आहे आणि तारीख आहे 25 एप्रिल 2026 ची. 25 एप्रिल 2026 ला या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारं एक कुटुंब होतं आणि त्या कुटुंबात एक पोरगी होती जिचं वय 18 वर्षापेक्षा कमी होतं आणि तिच्याच खोलीमध्ये तिचाच चुलता पलंगाखाली लपून बसला होता. मध्यरात्री ते काहीतरी करत होते आणि त्यांचा आवाज त्या पोरीच्या आईला आला होता म्हणून ती अचानक त्या ठिकाणी उठली आणि पोरीच्या रूममध्ये गेली. जेव्हा रूमचे दार उघडले, लाईट लावला तेव्हा पलंगाखाली त्या पोरीचा चुलता दिसला. ते पाहून त्या बापाला मोठा धक्का बसला. स्वतःचा भाऊच अशा पद्धतीने त्या पोरीमध्ये सोबत रूममध्ये आहे म्हणून त्याला मोठा धक्का बसला. त्यानं त्याला जाब विचारायला सुरुवात केली पण मात्र तो पुतण्या बाहेर येतात त्यानं दोघा जणांना सुद्धा जोरदार धक्का दिला आणि अंधाराचा फायदा घेऊन घरातून फरार झाला, पसार झाला, पळून गेला. आता तो पळून गेल्यानंतर ते आई वडील त्या पोरीला जाब विचारू लागले. हा सगळा प्रकार काय आहे काय नाही याच्या संबंध तिला बोलू लागले पण मात्र ती काहीही त्याच्यावर बोलली नाही. काही वेळ निघून गेला, आई वडील परेशान होते. तेवढ्यात त्या पोरीनं सुद्धा संधी साधली आणि ती सुद्धा घरातून पळून गेली. आता ती पोरगी पळून गेल्यानंतर त्या मायबापाच्या डोक्याला रिकामाच ताण झालेला होता. कारण की पुतण्याच त्यांच्या पोरीबरोबर असं करत असल्यामुळं जर ही माहिती आजूबाजूच्या लोकांना गावामध्ये समजली तर नात्याला काळिमा फासेल, लोक नावं ठेवतील याचा विचार करून करून त्या पोरीच्या बापाला मोठा ताण आला. म्हणून त्यानं त्या ठिकाणी विषारी औषध प्राशन करून त्या ठिकाणी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पण मात्र तात्काळ त्याच्या बायकोनं आजूबाजूच्या लोकांनी त्यांना जवळच्या एका दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं आणि त्या ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पण मात्र ज्या पद्धतीनं ती पोरगी तिच्याच चुलत्यासोबत पळून गेली त्याच्यामुळं संपूर्ण एकच चर्चा उडाली. आता या संपूर्ण प्रकरणाची माहिती जेव्हा पोलीस ठाण्यामध्ये पोहोचली तेव्हा पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास चालू केला आणि ती जी पोरगी आहे तिचा शोध चालू केला. तिचा शोध चालू केल्यानंतर समजलं की ती पोरगी तिच्याच चुलत्यासोबत पळून गेलेली आहे आणि त्या दोघांचा सुद्धा तपास पोलीस करत आहेत. मग पोलिसांच्या अथक प्रयत्नानंतर ती जी पोरगी आहे अखेर पोलिसांनी तिला ताब्यात घेतलेला आहे, सुखरूप घरी आणलेला आहे. पण मात्र तिचा जो चुलता आहे तो मात्र फरार झालेला आहे. तो पोलिसांना अजून सापडला नाही. पोलीस त्याचा सुद्धा शोध घेत आहेत. पण मात्र ज्या पद्धतीनं त्या पोरीनं आणि त्या चुलत्यानं नात्याला काळिमा फासणारी घटना जी केली आहे त्याच्यामुळं परिसरामध्ये एक चर्चा सुरू झालेली आहे आणि त्याच्यामुळंच त्या पोरीच्या बापाला आत्महत्या करण्याची सुद्धा वेळ आलेली आहे.
आता पोलिसांनी जरी त्या पोरीला वापस आणलेलं असलं तरी तिचं आता मानसोपचार तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केलं जाणार आहे, तिला समजून सांगण्यात येणार आहे, कारण की तिचं वय हे 18 वर्षापेक्षा कमी आहे. तिला अजून जास्त काही कळत नाही. पण मात्र तो जो चुलता आहे त्याला तर सगळ्या काही गोष्टी कळत होत्या, सगळं काही समजत होतं, म्हणून त्याच्यावर कठोरातली कठोर कारवाई व्हायला पाहिजे अशी मागणी अनेकांनी केलेली आहे. पण मात्र सध्या समाजामध्ये, देशामध्ये आणि राज्यामध्ये अशा पद्धतीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत चालल्यात. लोकांना आता नात्याचा सुद्धा ताळमेळ राहिलेला नाही असं देखील आता समजू लागलेलं आहे. नेमक्या अशा घटना का घडतात, कशामुळे घडतात, तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय आणि मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो. लोकांना सावध आणि सतर्क राहण्याचं सुद्धा आवाहन करत असतो.